नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलं. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर. या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना हा व्हिडिओ आपल्या सर्वांना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं आपण सर्वांनी जरूर या व्हिडिओला लाईक करून घ्यावं. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करून घ्यावं. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर घ्या ऑल करून. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न. मग यक्ष प्रश्न कोणता? तर यक्ष प्रश्न एवढाच की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. काय हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय? काय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सुद्धा हवंय? चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर की फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर आपण बघितलं तर सातत्यानं मागच्या 1.5 ते 2 महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा दिसत आहे. आणि ही सुधारणा फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कायम राहण्याची दाट शक्यता आहे. मग फेब्रुवारी महिन्यात ही सुधारणा जर कायम राहिली तर या सुधारणेमध्ये आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा जास्तीत जास्त किती वाढताना दिसू शकतो आणि या वाढीमध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत कुठपर्यंत पोहोचू शकतो तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर दडले मागणी पुरवठ्याच्या स्थितीमध्ये. जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते भयंकर या ठिकाणी घटले आणि याच्यामुळे झालंय असं की सोयाबीनची आवक ही दिवसागणिक कमी व्हायला लागली. याच्यामुळे झालंय काय की मागणी आणि जो पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप आता निर्माण व्हायला लागलाय. एकीकडे सोयाबीनच्या उत्पादनातील घट तर दुसरीकडे वाढत जाणारी मागणी, तिसरीकडे मागच्या वर्षीचा सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन यांचा अजिबात नसणारा शिल्लक साठा, हे सर्व कारण व कारक अनुकूल आहे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आणण्यासाठी. यामुळे जाणकारांच्या मते आपल्याला फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सुरुवातीला 5,500 पार तर त्यानंतर 5,750 पार सुद्धा जाताना दिसू शकतो. म्हणजे सोयाबीनच्या बाजारभावात किती तेजी येणार?
तर सोयाबीनच्या बाजारभावात आपल्या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात जवळपास 400-500ची तेजी दिसणार आहे. या तेजीमध्ये सोयाबीनची भाव पातळी 5,500 व त्यानंतर 5,750 पर्यंत पोहोचू शकते. आणि जी एकंदर सोयाबीनची दर पातळी ती सुधारून 5,400 ते 5,800च्या दरम्यान राहू शकते. मग सोयाबीनचा भाव फेब्रुवारी महिन्यात 6,000 होऊ शकतो का? तर लक्षात घ्या, जर आणखीन काही अनुकूल कारणं घडली तर सोयाबीनचा भाव हा 6,000ला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकतो. राहिला प्रश्न विक्रीचा. तर बघा, भाव पुढे चालून 6.5 होईल, 7 होईल, हरकत नाही. पण जास्त अपेक्षा ठेवायची नाही, जास्त लोभात पडायचं नाही. कारण आपण 7,000ची अपेक्षा ठेवली आणि बाजारभाव 6,500 पासून रिव्हर्स आला आणि पुन्हा कधी 7,000 झालाच नाही तर विनाकारण आपलं नुकसान होईल का नाही. म्हणून तुम्ही काय करा, 5,500च्या वर बाजारभाव हा गेला, जो की पक्का जाणार आहे, तर त्यानंतर एकदा सोयाबीन न विकता जर टप्प्याटप्प्यानं आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा होऊ शकेल या ठिकाणी खूप खूप फायदा. तुमचा याबद्दल काय विचार आहे? तुम्ही कशा पद्धतीनं करणार सोयाबीनची विक्री कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.